नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 जानेवारी 2022 रोजीचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, कोणाला वॉशिंग्टन DC साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल DCSAFF 2021 इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्न खूप मोठा आहे, समजायला थोडा अवघड जाईल, तर शॉर्टकटमध्ये सांगतो. कोणाला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, सुष्मिता सेन यांना हा इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाकडून देण्यात येतो, आपलं कोणत्या फेस्टिवलमध्ये देण्यात आला? तर वॉशिंग्टन DC साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये हा पुरस्कार सुष्मिता सेन यांना देण्यात आलेला आहे. आणि तो कोणत्या मालिकेसाठी किंवा सिरीजसाठी देण्यात आलेला आहे? तर आर्या 2 या त्यांच्या टीव्हीवरील सिरीजसाठी त्यांना हा पुरस्कार इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाला? सुष्मिता सेन यांना. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोणती यूट्यूबर भारताची पहिली UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनलेली आहे? प्रश्न काय आहे? कोणती यूट्यूबर भारताची पहिली UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, प्राजक्ता कोळी ही यूट्यूबर भारताची पहिली UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनलेली आहे. आता याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तर ही जी प्राजक्ता कोळी आहे ती यूट्यूबच्या क्रिएटर्स फॉर चेंज या उपक्रमाची ग्लोबल ॲम्बॅसिडर देखील आहे, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि आता आपण तिला ही जे चॅम्पियन UNDPचं भारताचं पहिलं यूथ क्लायमेट चॅम्पियन बनवण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तर आता प्राजक्ताला ग्लोबल वॉर्मिंग, हवामान संकट, जैवविविधतेचे नुकसान आणि त्याचे परिणाम यासारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी तरुण मनाशी संवाद साधण्याची जबाबदारी काय करण्यात आली आहे? सोपवण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. सुभाष भौमिक यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणाचं निधन झालं? तर सुभाष भौमिक यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे. तर ते फुटबॉलपटू होते, म्हणून पर्याय क्रमांक पहिला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सुभाष भौमिक हे भारताचे माजी फुटबॉलपटू होते आणि त्यांनी 1970ला ज्यावेळेस बँकॉकमध्ये आशियाई खेळांच्या स्पर्धा झाल्या त्यावेळेस भारताच्या संघाने कांस्य पदक जिंकलं होतं आणि त्या संघाचे हे एक सदस्य होते. कोण? तर सुभाष भौमिक. आणि 1971मध्ये मर्डेका चषक स्पर्धेमध्ये त्यांनी फिलिपिन्स विरुद्ध हॅट्रिक देखील केलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी मोहन बागान आणि पूर्व बंगालसारख्या फुटबॉल संघाचं प्रशिक्षक पद देखील सांभाळलेलं आहे. कोणी? सुभाष भौमिक यांनी. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. नुकत्याच कोणत्या देशाने 70,000 AK-203 असल्ट रायफल भारताला दिलेल्या आहेत? प्रश्न काय आहे? नुकतंच कोणत्या देशानं भारताला 70,000 AK-203 असल्ट रायफल दिलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, रशिया या देशानं भारताला नुकत्याच 70,000 इतके क्वांटिटीने काय केले आहेत? AK-203 रायफल दिलेल्या आहेत. आता याबद्दल आपण थोडी अधिकची माहिती पाहूया. तर भारतीय सशस्त्र दलाने 6,70,000 रायफलची ऑर्डर दिली होती, ज्यासाठी भारत आणि कलाश्निकोव ही जी कलाश्निकोव आहे ती रशियन संरक्षण उत्पादन युनिट आहे, यांच्यामध्ये भारत आणि ह्यांच्यामध्ये 6 डिसेंबर 2021ला करार झाला होता. आणि या कराराची एकूण किंमत होती 5,124 कोटी रुपये आणि त्यामधून भारताला 70,000 रायफल खरेदी करण्याचा समावेश होता. त्याचबरोबर उरलेल्या ज्या 6 लाख रायफल्स आहेत त्यांचं उत्पादन कुठे होणार आहे? तर इंडो रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड अमेठी, जी की उत्तर प्रदेशमध्ये अमेठी या ठिकाणी ही कंपनी आहे आणि त्या ठिकाणी या उर्वरित 6 लाख रायफलचं उत्पादन होणार आहे. आणि हे कशाच्या अंतर्गत? तर भारत आणि रशियाचा जो काही तंत्रज्ञान हस्तांतरण करार आहे त्या अंतर्गत हे उत्पादन केलं जाणार आहे. आणि AK-203 रायफल ज्या आहेत त्या आता भारतीय सैन्याकडे सध्या वापरत असणाऱ्या इन्सास या रायफलची जागा घेणार आहेत, एवढं आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. रशिया, चीन आणि इराण यांच्यामध्ये कोणता संयुक्त नौदल सराव आयोजित करण्यात येतो? प्रश्न काय आहे?
रशिया, चीन, इराण यांच्यामध्ये कोणता संयुक्त नौदल सराव आयोजित करण्यात येतो? कोणता सराव आहे? तर नौदल सराव आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, चिरू नावाचा जो नौदल युद्ध अभ्यास आहे तो कोणामध्ये? रशिया, चीन आणि इराण या 3 देशांच्या मध्ये आयोजित करण्यात येतो. चिरू 2Q22 हा युद्धाभ्यास रशिया, चीन आणि इराण यांच्यामध्ये आयोजित करण्यात येतो. आपल्याला फक्त चिरू जरी लक्षात राहिलं तरी बस होतं, कारण की या नावाचा दुसरा युद्धाभ्यास नाही आहे. त्यामुळे चिरू जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला पुरेसं आहे. मग आता आपण या युद्धाभ्यासाबद्दल थोडी माहिती घेऊया. रशियन, चीनी आणि इराणच्या नौदलाने हा युद्ध सराव कुठे केलेला आहे? तर ओमानच्या आखातामध्ये हा नाविक सराव आयोजित केला होता. हिंद महासागराच्या उत्तरेकडील भागामध्ये आयोजित केलेल्या या सागरी कवायतीचा उद्देश काय होता? तर तिन्ही देशाच्या नौदलामध्ये व्यावहारिक सहकार्य वाढवणे हा उद्देश यामागचा होता. या युद्ध सरावाचा कालावधी काय होता? 18 ते 22 जानेवारी 2022 दरम्यान या युद्ध सरावाचा कालावधी होता आणि किमान 140 युद्धनौका आणि सुमारे 10,000 लष्करी जवानांसह 60हून अधिक विमाने या लष्करी सरावामध्ये सहभागी झाले होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पश्चिम नौदल कमांडने नुकताच कोणता संयुक्त सागरी सराव आयोजित केला? प्रश्न काय आहे? पश्चिम नौदल कमांडने नुकताच कोणता संयुक्त सागरी सराव आयोजित केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, पश्चिम लेहर XPL 2022 हा युद्ध सराव नुकताच पश्चिम नौदल कमांडने काय केलेला आहे? आयोजित केला होता. याबद्दल आपण थोडी अधिकची माहिती पाहूया. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडने पश्चिम किनारपट्टीजवळ पश्चिम लेहर XPL 2022 हा संयुक्त सागरी सराव आयोजित केला होता. हा सराव किती दिवस चालला? तर 20 दिवस चाललेला आहे आणि भारतीय नौदल, इंडियन एअरफोर्स, भारतीय सेना आणि तटरक्षक दल यांच्यामध्ये हा आंतरसेवा समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला होता. तर भारताच्या नौदलाच्या ज्या कमांड आहेत त्या आपण पाहूया. तर पश्चिम नौदल कमांड ही मुंबईला आहे, पूर्व नौदल कमांड ही विशाखापट्टणमला आहे आणि दक्षिण नौदल कमांड ही कोची या ठिकाणी आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजेच CPI, शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला CPI असं म्हणतात, 2021 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? प्रश्न काय आहे? करप्शन परसेप्शन इंडेक्स 2021 यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा यावेळेस क्रमांक आलेला आहे 85वा. आणि याबद्दल आपण थोडी आता जास्तीची माहिती पाहूया. तर हा निर्देशांक कोणी जाहीर केला? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने हा जो करप्शन परसेप्शन इंडेक्स आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 85वा क्रमांक आहे. आणि पहिल्या क्रमांकावरती कोणते आहेत? तर डेन्मार्क, फिनलंड आणि न्यूझीलंड हे 3 देश संयुक्तपणे काय आहेत? पहिल्या क्रमांकावरती आहेत. कोणते कोणते? तर डेन्मार्क, फिनलंड आणि न्यूझीलंड हे तिघं एकत्रितपणे एका पहिल्या क्रमांकावरती आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर या इंडेक्सबद्दल थोडी माहिती पाहिजे. म्हणजे 0 जर स्कोर आला तर तो देश काय असतो? अत्यंत भ्रष्ट असतो आणि 100 जर स्कोर आला तर तो अतिशय स्वच्छ प्रतिमेचा देश असतो. अशा प्रकारे हा निर्देशांक काय केला जातो? ठरवला जातो. आणि यामध्ये 180 देशांचा काय करण्यात आला? सर्वे करण्यात आलेला आहे. आणि गेल्या वर्षी भारत जो होता 2020 या वर्षासाठी 40 गुणांसह 86व्या क्रमांकावर होता. आता यावर्षी तो कितव्या क्रमांकावर आहे? तर 85व्या क्रमांकावरती आहे. यामध्ये आपली सुधारणा झालेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्या अगोदर आपल्याला भारताच्या काही निर्देशांकामधील क्रमांक आपण पाहणार आहोत. तर ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक आहे 18वा. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक आहे 10वा. 2021च्या ट्रेस ग्लोबल ब्रायबरी रिस्क रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे 82वा. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2021 मध्ये भारताचा क्रमांक आहे 56वा. ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स 2021 मध्ये भारत आहे 66व्या क्रमांकावर. 5व्या ट्रूकॉलरच्या ग्लोबल स्पॅम अँड स्कॅम रिपोर्टमध्ये 2021च्या भारताचा क्रमांक आहे 4था. आणि हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. तर 2019च्या अँटी डोपिंग रूल व्हायोलेशन्स रिपोर्टमध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. आणि हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 83व्या क्रमांकावर आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.
ब्रँड फायनान्स 2022 ग्लोबल 500 अहवालानुसार कोणत्या कंपनीने दुसऱ्यांदा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे? प्रश्न काय आहे? ब्रँड फायनान्स 2022 ग्लोबल 500 या अहवालानुसार कोणत्या कंपनीने दुसऱ्यांदा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला. ॲपल या कंपनीने दुसऱ्यांदा काय केलं आहे? जगामधील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपलं स्थान कायम ठेवलेलं आहे. आणि यामधला क्रम जर आपण पाहिला तर ॲपलच्या नंतर ॲमेझॉन आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे गुगल व चौथ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्ट असा क्रम आहे. पहिला ॲपल, दुसरा ॲमेझॉन, तिसरा गुगल आणि चौथा मायक्रोसॉफ्ट. आणि या यादीमध्ये पहिल्या 100मध्ये भारतातील फक्त एक कंपनी आहे, ती म्हणजे टाटा समूह. हा भारतातील आणि दक्षिण आशियातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि टाटा ग्रुपची जागतिक रँक किती आहे? तर 78व्या क्रमांकावरती भारताचा टाटा ग्रुप आहे. आणि त्यांची ब्रँड व्हॅल्यू ही US डॉलरमध्ये आहे, 23.9 अब्ज US डॉलर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. फुलरटन इंडियाने MSMEला डिजिटल लोन देण्याचा विस्तार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? प्रश्न काय आहे? फुलरटन इंडियाने MSMEला डिजिटल लोन देण्याचा विस्तार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा. नुकतंच काय केलं आहे? फुलरटन इंडिया या कंपनीनं पेटीएम सोबत ही भागीदारी केलेली आहे. कशासाठी? तर या गावागावामध्ये जे काही सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग असतात यांना व्यवसाय लोन देण्यासाठी या दोघांनी भागीदारी केलेली आहे. कोणी? तर फुलरटन इंडिया आणि पेटीएम यांनी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. यावर्षी किती परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत? प्रश्न काय आहे? यावर्षी किती परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत? आता पद्म पुरस्कार काल जाहीर झालेले आहेत आणि याबद्दल आपल्याला माहिती कालच्या व्हिडिओमध्ये आपण टाकली होती. आणि त्याबद्दल राहिलेला हा एक प्रश्न होता, तो आज आपण घेतलेला आहे. तर किती परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत असा आपला प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा. एकूण 10 परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. आता आपण पद्म पुरस्कारांच्या बद्दलची थोडीशी एक्स्ट्रा माहिती पाहूया. मग यामध्ये कालही आपण घेतली होती, आजही आपण थोडी माहिती घेणार आहोत. तर एकूण यावर्षी 128 पद्म पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 हे पद्मश्री पुरस्कार आहेत. आणि पुरस्कार विजेत्यांपैकी 34 महिला, 10 परदेशी व्यक्ती आणि 13 मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.